भावाने सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर चाललं ना तर बाळासाठी खूप चांगलं असतं. आणि मी तुला ना योगासनाचे व्हिडिओ सुद्धा पाठवले, ते सुद्धा तू बघून घे. आई तसंही मी सिद्धिराज बरोबर रोज वॉकला जातेच, पण आता तुम्ही जी सांगितली ती आसनं पण करीन मी. ताई नमस्कार, तुमच्याकडे जरा काम होतं. आई त्या माझ्याकडे आलात. हा ताई बोला ना. त्याचं काय, माझी उमेदवारी जरी गेली असेल ना तरी जनतेचा पाठिंबा आहे मला. हा ताई बोला ना, काय मदत करू तुमची? एक मिनिट, चहा पिणार का तुम्ही? नाही नाही नाही, एक काम करते, ग्रीन टी मागवते. म्हणजे कसं, ग्रीन टी फक्त श्रीमंत लोकच पितात ना. आणि त्याचं काय, तुम्ही असंच जर माझ्यासोबत राहिलात ना तर असंच महागातलं ग्रीन टी प्यायला मिळेल. बोला, काय मदत करू मी? ताई चाय नको, खरं तर आम्ही तुमची मदत मागायला आलो होतो. हां, अगदी योग्य ठिकाणी आलात तुम्ही. बोला ना. ताई इथेच पुढच्या कोपऱ्यात आमची नर्सरी आहे. यावर्षी उन्हाळा लय कडक आहे, झाडांचे हाल होत आहेत, कोणी नवीन रोपं घेत नाही आहेत, त्यामुळे लय वांदे झालेले आहेत. तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरं होईल. मला माहिती आहे तुम्हाला काय मदत करायची ती. तुम्हाला ब्रँडिंगची गरज आहे. ब्रँडिंग म्हणजे? आपला बिझनेस लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याला ब्रँडिंग करणं म्हणतात. आणि हे सगळं इंटरनेटवर चालतं. छोटे छोटे व्हिडिओ काढायचे. मी तुम्हाला एक नंबर देईल, त्यावरती ते तुम्हाला मदत करतील आणि छोटे छोटे व्हिडिओ करून ते अपलोड करायचे इंटरनेटवर. आणि कसं, कस्टमर तुमच्याकडे येतील जेव्हा हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हे घ्या, यावरती जो नंबर आहे ना हा, ह्याच्यावरती कॉल करा, ते तुम्हाला मदत करतील. ओ ताई, असे इंटरनेटवर व्हिडिओ टाकून कोण झाड गेलं आमच्याकडून? आणि ते व्हिडिओ बनवणार कोण? ताई तुम्ही काय बोलताना खरंच काहीच कळत नाहीये. मी काय म्हणते ताई, तुम्ही जी झाडं आणली आहेत ना ती आपण आमच्याच अंगणात लावूया. तुम्ही अंगणात झाडं लावताना ना मी एक तुमचा व्हिडिओ करते आणि तो व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकू. सोशल मीडियावर आपण तुमच्या नर्सरीच्या नावाने एक तुमचं अकाउंट सुरू करूया. तुम्ही कुठली झाडं सावलीत लावायची, कुठली उन्हात लावायची, झाडं कशी लावायची, त्याची निगा कशी राखायची, या सगळ्याची माहिती द्या आणि तोच व्हिडिओ आपण पोस्ट करूया. म्हणजे आपण तिथे खालती तुमचा नंबर देऊ, पत्ता देऊ, तुमची नर्सरी कुठे ते सुद्धा लोकांना समजायला मदत होईल ना. अहो ताई, लोकांनी नुसतं व्हिडिओ बघितली आणि झाड घ्यायला कोणीच आलं नाही तर? माझं म्हणणं आहे की तुम्ही आठवड्यातनं एक दिवस यायचंच गाडे पाटलांच्या घरी. म्हणजे कसं आहे, त्यानिमित्तानं आमची बागही नीट राहील आणि तुम्हालाही फिक्स काम मिळेल. आणि जेव्हा सगळ्यांना समजेल ना की गाडे पाटलांची एवढी सुंदर बाग तुमच्यामुळे इतकी नीट राहिली आहे, तेव्हा इतर लोकही तुम्हाला त्यांच्या बागेची कामं देतील ना. कसं आहे, झाडं लावायची आवड सगळ्यांनाच असते, पण ती नीट जगवता आली पाहिजेत ना. तुम्ही त्याबद्दलची नीट माहिती द्या. तुम्ही तुमच्या नर्सरीत झाडांबरोबरच झाडांसाठी लागणारी अवजारं, त्यासाठी लागणारं खत, या सगळ्या गोष्टी सुद्धा विकायला सुरुवात करा ना. त्यामुळे तुमच्या नर्सरीत येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढेल. आणि भावना, ते हल्ली निघाले ना नवीन, म्हणजे आपल्या दारातच नैसर्गिकरित्या आपण झाडं लावतो ना, त्या बिया सुद्धा ठेवता येतील ना त्यांना. हो खरंच, म्हणजे या भाज्या वगैरे कशा लावायच्या या बाबतीत पण तुम्ही माहिती देत जा ना, म्हणजे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल. सोशल मीडियाचा योग्य वापर आणि बिझनेस मधली कल्पकता, यामुळे तुमचा बिझनेस अगदी छान वाढेल. मॅडम, आम्ही तर असा विचारच नव्हता केला हो. तुम्ही किती काय काय सांगितलं आम्हाला. खरं जर तुम्ही म्हणता ना तसा जर आमचा बिझनेस खूप मोठा झाला ना तर खरंच तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर. हो, त्यात उपकार कसले. माझ्या परीनं तुमची जी काही मदत करता येईल ती मी केली. मग चला आपण बागेचं काम सुरू करूया. हो ताई, मी रोपं घेऊन येते. हो. काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय. चला, टिफिन इज रेडी. हे काय जानू? ओ लेट मी गेस, डबल प्रेम म्हणून डबल टिफिन, राईट? अच्छा,
तुम्हाला जर का डब्याचं आणि प्रेमाचं कनेक्शन लावायचं असेल ना तर ठीक आहे. हा डब्बा तुमच्या प्रेमापोटी आणि हा सेल्फ लव्ह साठी. म्हणजे म्हणजे मी सुद्धा तुमच्या सोबत ऑफिसला येते, म्हणून हा डब्बा माझा आणि हा तुमचा. कम ऑन जानू, आता तुला ऑफिसला येऊन जॉब करायची काय गरज आहे? म्हणजे आधी तुला जॉबची गरज होती म्हणून तू ऑफिसला यायचीस, राईट? आता तुला जॉबची काय गरज आहे? हां, त्यामुळे तू घरी थांब, रेस्ट कर, रिलॅक्स कर, जस्ट एन्जॉय. म्हणजे तुझ्या ज्या हॉबीज आहेत ना त्यात मन गुंतव. तुला जे हवं ते कर. हवं ते करू म्हणताय ना? या. मग मला ऑफिसलाच यायचंय. चला. कम ऑन जानू, आत्ताच आपलं लग्न झालंय. सो जैन सर, एक मिनिट, मला एक गोष्ट सांगा, मी जशी आहे तशी तुम्हाला आवडते की नाही? ऑफकोर्स. मग मी ऑफिस जॉईन करू का हे तुम्हाला विचारत नाहीये, सांगतेय. कम ऑन जानू, हे बघ, नाव यू आर द ओनर ऑफ द कंपनी, ओके? आणि ओनरला ऑफिसला येऊन जॉब करायची गरज नसते. मग हे ओनर का चाललेत ऑफिसला? तुम्ही जर का जाऊ शकता तर मी तुमच्यासोबत येऊ शकते. चला. नो जानू, आता माझा मूड नाही आहे. आता मला ऑफिसला जायचंच नाही आहे. ओ, असं आहे का? नाही जायचं का ऑफिसला तुम्हाला? ओके, मग तुम्ही घरी थांबा. तुम्हाला जे हवं ते करा, मस्त मन गुंतवा तुमचं, छान रेस्ट करा, मज्जा करा. मी मात्र ऑफिसला चालले. तुमची बॅग. चला, बाय जैन सर. जानू, now you're being too difficult. काय ऊन आहे आई? खरंच ग बाई, नको झालं अगदी. एवढंच आहे, काम आपलं व्यवस्थित झालं नाही. आता एक कुल्फी पार्टी झाली की मग छान वाटेल आणखी. आलेच मी. मी आणते ना. अगं बस ग, तू पण उन्हातच फिरतेस ना. आणते मी. गारेगार कुल्फी आहे बघ. वा वा, आज कुल्फी पार्टी नाही का? हो मग, यांची आवडती आहे ना ग. अच्छा, बाबांची आवडती कुल्फी आहे म्हणून कुल्फी पार्टी होय. चांगलेच लाड चाललेत बाबांचे. काय ग, तुमचे लाड नाही करत मी. नाही नाही करता हो, उगाच आपली गंमत केली. पण बाबा आहेत कुठे? अगं आंघोळ करत असतील. किती ऊन आहे, आवाज येतोय बघ पाण्याचा. हा, अहो आम्ही आलोय, आणि कुल्फी सुद्धा. अहो वितळेल कुल्फी आता. थांब बघते मी. होय. नाही तर कुल्फी वितळून जायची. अहो चला या लवकर. तू आंघोळ करत होता, मग हे कुठे? आलीच नाही अजून. मग राहिले कुठे बाबा? काही कळत नाही ग. थांब फोन करते. खरं तर आपल्या आधी यायला हवे होते ते. उचलत नाहीयेत ग.